चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं पूर्णा शहरातील बुद्धविहारात अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तर भिक्खू पय्यावंश भंते संघरत्न भंते पय्यासार यांच्या प्रमुख उपस्थित भव्य धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंजुषाताई मुकुंद पाटील होत्या, तर प्रमुख सत्कार मूर्ती म्हणून परभणी जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा सौ लताबाई विजयकुमार वाकळे, पूर्ण पंचायत समितीच्या सभापती उज्ज्वला नारायणराव पिसाळ, पिंगळी गटातून निवडून आलेल्या पूजा अनिल सावंत यांच्यासह ॲडव्होकेट ज्योतिबा पिसाळ, सौ खिल्लारीताई यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी उपस्थित उपासकांना चैत्र पौर्णिमेचं महत्त्व सांगितलं। या कार्यक्रमासाठी नगरसेवक उत्तम खंदारे, नगरसेवक सुनील जाधव, नगरसेवक वंदनाताई कुलदीपके रणवीर, नगरसेवक प्रतिनिधी नागेश शेंगडे, नगरसेवक प्रतिनिधी गौतम भोळे, PG रणवीर, साहेबराव सोनोने, राहुल धबाले, किशोर ढाकरगे, दिलीप गायकवाड, पांडुरंग साखरे, मुगाजी खंदारे, वारा काळे, इझेड कांबळे, शामराव जोगदन, अमृत कराळे, मुकुंद पाटील, आकाश अहिरे, नारायणराव जोंधळे, साकेत कांबळे, कापुरेसह आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार श्रीकांत हिवाळे सर यांनी मानले। याच कार्यक्रमात भंतेजींना शिवरदान व भेटवस्तू देण्यात आल्या। कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपासक उपासिकांनी हजेरी लावली होती। मनापासून आभारी आहे। मी जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने आपली सेवा करण्याची मला संधी मिळालेली पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, पूज्य भदंत पय्यावंश, पूज्य भदंत संघरत्न, पूज्य भदंत पय्यासार यांना श्रीवार अभिवादन करून माझे वंदन सांगते। जय हिंद। छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदर्श शिवकन्या अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पौर्णिमा आहे, काय महत्त्व आहे यांच्या विचाराला भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्मदेशना सत्कार समारंभ कार्यक्रम नियोजित केला होता। आज त्यांनी आपल्या उद्देशामध्ये सांगितलं की आज चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं जेव्हा भगवान बुद्ध होण्यापूर्वी बोधिसत्व अवस्थेमध्ये सिद्धार्थ गौतम होते, 6 वर्ष त्यांनी खरतर तपश्चर्या करून एवढी कडक तपश्चर्या केली की शरीराचा पूर्ण भाग त्यांचा पोटाचा भाग पाठीशी गेल्यासारखा झाला होता, जीव आसून नसल्यासारखा झाला होता। एवढी कठोर तपश्चर्या केल्याच्या नंतर एके दिवशी सुजाताच्या दासीनं पाहिलं की कोणीतरी देवच त्या झाडाखाली येऊन बसलाय काय की, आणि आपल्या सुजाताला जाऊन त्यांनी सांगितलं आणि जसंही कळालं की तेव्हा त्यांनी सुंदर अशी खीर आणली आणि सिद्धार्थ गौतमांना बोधिसत्वांना खाऊ घातली आणि त्यानंतर काही दिवसामध्ये सिद्धार्थ गौतम बोधिसत्व अवस्थेमधून बुद्धत्वाला प्राप्त झाले आणि त्याच्यामध्ये खूप मोठा या खीरदानाचं योगदान आहे। म्हणून ही आजची पौर्णिमा विशेष अशी बौद्ध साहित्यामध्ये मानल्या जाते आणि आज या पौर्णिमेला अनुस्मरून आपण सुद्धा पूर्ण बुद्धविहारामध्ये शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 तत्वांना लक्षात ठेवत अल्प वेळाकरिता का होईना आज आम्ही बुद्धांच्या वातावरणामध्ये असलो पाहिजे या निमित्ताने कार्यक्रमाचं नियोजित केलं होतं। आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा परभणी येथील आमच्या लताताई वाकळे उपस्थित होत्या, सभापती आमचे पिसाळताई उपस्थित होत्या, आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मंजुषाताई पाटील होत्या आणि तसेच पिंगळी मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्य
अनिलजी सावंत हे सुद्धा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. चांगल्या मोठ्या संख्येने उपासक उपासिका, नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते आणि कार्यक्रम चांगल्या उत्साहामध्ये संपन्न झाला. परत एकदा जाता जाता सर्वांना चैत्र पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. शील, समाधी आणि प्रज्ञेच्या मार्गाने चला. प्रत्येकाचं आयुष्य सुखपूर्वक बनवण्याचा आपण प्रयत्न करावा, एवढंच आपल्याला सांगतो. सर्वांना धन्यवाद. चैत्र पौर्णिमा निमित्त आपल्या पूर्णा येथील बौद्ध विहारामध्ये आपण या ठिकाणी आज सर्वजण जमलो आहोत. त्याचबरोबर महिला शक्तींचा सन्मान करण्याचा हा आपल्या बौद्ध विहारांचा जो उपक्रम आहे त्याबद्दल खरोखरच मी आपल्या बौद्ध विहाराचा नेहमी संवाद असतो. त्यांच्याकडून पण आम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी वारंवार शिकायला भेटतात. आणि कारण की आपल्या पौर्णिमेमध्ये बौद्ध विहार आहे. बौद्ध विहारामध्ये या बौद्ध विहाराच्या पायाभरणीमध्ये आमचे आजोबा आदरणीय मानकवजी पेशवा साहेब यांचं देखील फार मोठं योगदान आहे. ही गोष्ट मला परिचित नव्हती, पण जसा माझा आणि आपले श्रीकांत हिवाळे सर आहेत, त्याचबरोबर आपले पर्यावरणचे भिक्खू आहेत, यांचा आणि माझा जेव्हा संबंध आला तर तेव्हाच्या नंतर मला समजलं की बाबांचं फार मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला आश्वासित करतो, ज्या प्रकारे बाबा असतील, ज्या प्रकारे पप्पा असतील, त्याच प्रकारे याच्यानंतर देखील आमच्याकडे जे काही सहकार्य करणं होईल आणि आपल्या ज्या काही अपेक्षा असतील त्या आम्ही आमच्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. ज्या काही अपेक्षा असतील आपण सांगावे त्याची पूर्तता करण्याचा परिपूर्ण प्रयत्न आम्ही आमच्या परीने करू, असा शब्द मी सभापती महोदयांच्या वतीने मी या ठिकाणी देतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली